नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. सराईत गुन्हेगारांचा दरोड्याचा कट स्थानिक गुन्हे शाखेकडून उघडकीस. लक्झरी कारसह 2 गावठी कट्टे व काडतूस पोलिसांनी केले जप्त. माननीय श्री मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी जिल्ह्यातील दरोडा जबरी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यात वेळोवेळी दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने श्री संतोष मुटकुळे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे व पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, विजय पवार, सुनील पवार, बिरप्पा करमल, राहुल डोके, अजिनाथ पाखरे, प्रशांत राठोड, रमेश राजा आत्तार, भगवान धुळे व सोनल भागवत अशांचे पथक नेमून पेट्रोलिंगबाबत सूचना देऊन पथकास रवाना केले. दिनांक 21/8/2026 रोजी पथक MIDC पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत 5 इसम त्यांच्याकडील 2 काळ्या रंगाच्या विनाक्रमांकाच्या 4चाकी वाहनासह MIDC ते शेंडी जाणाऱ्या बायपास रोडने गुरुदत्त मित्रमंडळ लवणवाडी या पाटीजवळ कच्चा रस्त्याच्या आडोशाला लावून दरोडा घालण्याच्या तयारीत थांबले असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून पथकाने पंचांसमक्ष नमूद ठिकाणी जाऊन खात्री केली असता अंधारामध्ये 2 काळ्या रंगाचे 4चाकी वाहनाच्या बाजूला 5 इसम संशयितरित्या उभे असताना मिळून आले. पथकाने त्यांच्याकडे थांबण्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी काही एक समाधानकारक माहिती दिली नसल्याने पथकाने शाहरुख रज्जाक शेख वय 34 वर्ष राहणार निमगाव खैरी तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर, इम्रान अनवर पठाण वय 23 वर्ष राहणार टाकळी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर, तंजीम नदीम शेख वय 26 वर्ष राहणार मिलनगर, नांदगाव रोड येवला तालुका येवला जिल्हा नाशिक, फिरोज चांद शेख वय 35 वर्ष राहणार ताज पार्क दत्त मंदिराजवळ नांदगाव रोड येवला तालुका येवला जिल्हा नाशिक, रेहान रौफ शेख वय 30 वर्ष राहणार वॉर्ड नंबर 2 श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले. पथकाने पंचांसमक्ष ताब्यातील आरोपींची अंगझडती घेऊन त्यांच्या ताब्यातून 1,04,000 रुपये किमतीचे 2 गावठी कट्टा, 4 जिवंत काडतूस, 100 रुपये किमतीची 1 लोखंडी टॉमी, मिरची पूड, 4,15,000 रुपये किंमत, त्यात 6 मोबाईल, 15 लाख रुपये किंमत, त्यात 1 काळ्या रंगाची हुंदाई क्रेटा कार विनाक्रमांक व 12 लाख रुपये किंमत, त्यात टाटा हॅरियर काळ्या रंगाची कार असा एकूण 32,19,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपी नामे शाहरुख रज्जाक शेख व इम्रान अनवर पठाण यास विश्वासात घेऊन अधिक विचारपूस करता त्याने जप्त मुद्देमालातील गावठी कट्टा व जिवंत काडतूस हे आसिफ उर्फ आशू पठाण, पूर्ण नाव माहिती नाही, राहणार वॉर्ड नंबर 2 श्रीरामपूर फरार व राजेंद्र भाऊसाहेब गांगुर्डे राहणार अशोकनगर फाटा श्रीरामपूर फरार यांच्याकडून विकत घेतल्याची माहिती सांगितली. ताब्यातील आरोपींपैकी शाहरुख रज्जाक शेख व इम्रान अनवर पठाण हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत. अपराध क्रमांक, आरोपीची नाव, दाखल गुन्हे: शाहरुख रज्जाक शेख वय 33 वर्ष राहणार निमगाव खैरी तालुका श्रीरामपूर शहर, गुन्हा रजिस्टर नंबर 120/2025 आर्म ॲक्ट 3/25, नारायणगाव पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 28/2012, भारतीय दंडविधान कलम 392(3), लोणी पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 12/2013, भारतीय दंडविधान कलम 396, श्रीरामपूर तालुका पोस्टे 35/2014 आर्म ॲक्ट, नगर तालुका 16/2017, भारतीय दंडविधान कलम 392 34, शिर्डी 27/2013 आर्म ॲक्ट 3/25, कॅम्प 31/2017, भारतीय दंडविधान कलम 394 341, कोपरगाव शहर 370/2013, भारतीय दंडविधान कलम 307, इम्रान अनवर पठाण वय 23 वर्ष राहणार टाकळी तालुका कोपरगाव 1, कोपरगाव शहर 359/2021, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142,
कोपरगाव शहर 31/2020 भारतीय दंडविधान कलम 399 402 आर्म ॲक्ट 4/25 कोपरगाव शहर 32/2020 भारतीय दंडविधान कलम 143 147 148 324 504 वर नमूद ताब्यातील आरोपी हे दरोडा घालण्याच्या तयारीसह मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध MIDC पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 660/2026 भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 310(4) 310(5) सह आर्म ॲक्ट 3/25 7/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास MIDC पोलीस स्टेशन हे करीत आहेत. वरील माननीय श्री मोमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, माननीय श्री वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.